सध्या लोकसभेच्या निवडणुकींचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। केंद्रातलं सरकार स्थापनेसाठी आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेच्या एकूण 48 जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे। नमस्कार, मी शुभम राज, तारा न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक अत्यंत महत्त्वाचं असं आर्थिकदृष्ट्या विकसित आणि पुरोगामी राज्य आहे। परंतु 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत प्रभावी अशा घटना घडल्या। महाराष्ट्र राज्यात मूळच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले। परंतु 2022च्या जुलै-ऑगस्ट महिन्यात पक्षातील काही जणांनी बंड पुकारले आणि विरोधी पक्षाचे भाजपाबरोबर सरकार स्थापन झाले। त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात सुद्धा तशाच घडामोडी घडल्या आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते अजित पवार यांनी बंड केले आणि सरकारमध्ये सामील झाले। या पार्श्वभूमीवर आता लोकसभेच्या निवडणुकीत मात्र जनसामान्यांच्या मनातील 2.5 वर्षांची खदखद आता लोकांच्या न्यायालयात गेलेली आहे। मागील 2-2.5 वर्षांपासून राजकीय पक्षाच्या फोडाफोडीने नेमका लोकशाहीचा विश्वासघात केला आहे की काय, अशी भावना जनता जनार्दनाला राजकीय पातळीवर उच्च घडामोडी इतक्याशा समजत नाहीत, पण जनमानसांचे प्रश्न आणि दैनंदिन आर्थिक गणित याचा विचार बघत असते। कोणाला दुसऱ्या पक्षाची जवळीक आवडली, कोणाला नेतृत्व आवडलं नाही, पण आपण जो निर्णय घेतो तोच कसा बरोबर आहे हे सर्व नेते सध्या सांगत असताना दिसत आहेत। परंतु काय वाटतं याचा विचार कोणी केला आहे की नाही आता येणारा काळच ठरवेल। या राजकारणाच्या अनपेक्षित उलथापालथींवरती वरवर तरी राजकारणातील घडामोडी जनतेला रुचलेल्या दिसत नाहीत। सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत। प्रत्येक जण म्हणतोय तुला शिकवीन चांगलाच धडा, अशांवर शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले चालू आहेत। या राजकीय भेसळीचा नेमका परिणाम काय होईल हे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल। ज्या पक्षप्रमुखांनी पक्ष स्थापन केले, पक्ष बांधणीसाठी सर्वस्व लावलं, त्यातून स्वतः सत्ताही उपभोगली, त्याचबरोबर समविचारी लोकांना बरोबर घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा कोणाला आमदार, कोणाला खासदार तर कोणाला मंत्री केलं। परंतु सध्या अशा पक्षप्रमुखांनीच अन्याय केल्यामुळे आम्ही पक्ष सोडत आहोत अशी कारणं बरीच जण देत आहेत। आता सर्वजण जनतेच्या निरपेक्ष न्यायालयात उभे आहेत। आता मतदार राजा काय न्यायनिवाडा करतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तर या लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवारांच्या किस्मतीचा तारा चमकणार ही तर येणारी वेळच सांगेल। या आणि अशाच काही खास रिपोर्टसाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।